एक दुःखी स्त्रीच्या जीवनामधील कहाणी. ही कहाणी नाही तर त्या स्त्रीच्या जीवनातली सत्य हकीकत आहे. या कलियुगामध्ये श्रीकृष्ण कसे एका दुःखी स्त्रीला साथ देतात, तिच्या दुःखाचा सामना करतात, ते या कहाणीमध्ये आहे. एक अमरावती जिल्ह्यामध्ये स्त्री राहत होती. त्या स्त्रीचे पती खूप दारू पीत होते, भांडणे करत होते, वारंवार तिला मारहाण करत होते. असं करता करता तिचे जिंदगीचे 14 वर्ष निघून गेले. ती तिच्या पतीला खूप त्रासली होती. एकदा तिच्या पतीने तिला मारहाण केल्यानंतर ती रागाने तिच्या पतीच्या घरून निघून गेली. काही दिवसानंतर तिच्या घरी तिच्या भावासोबत थोडी बोलचाल झाली आणि ते तेथूनही निघून आल्यानंतर ते पुन्हा पतीच्या घरी मजबुरीने आपल्या 2 मुलीसाठी राहत होती. असं करता करता तिने जीवनातले काही दिवस काढले. एक दिवस तिच्या मनात संध्याकाळी 10 ते 11च्या दरम्यान ती झोपली आणि तिच्या अंदरुनी मन तिचं जळून आलं. तिचं हृदय दाटून आलं की हे कृष्ण, काश माझे पती आज दारूच्या नशेत माझ्यासोबत एवढा अन्याय करत नसते. कदाचित माझे पती माझ्यासोबत चांगले राहिले असते तर आज संसारातल्या लोकांनी सुद्धा मला मान सन्मान दिला असता. आज संसारातले लोकही माझे दुश्मन झाले, घरातलेही लोक माझे दुश्मन झाले. या संसारात माझं तुझ्याशिवाय कोणीच नाही. हे कन्हैया, त्या स्त्रीने एक वेळ भागवत कथेचं श्रवण केलं होतं. त्या कथेच्या प्रभावाने तिच्या मनातील कृष्णासाठी भावना जागृत झाली आणि ती त्या कृष्णाला म्हणाली की हे कृष्ण, हे कन्हैया, या संसारात तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आहे. हे कन्हैया, हे कृष्ण, सगळ्या संसारातले लोक माझे आज दुश्मन बनले आहे. यदि तू माझा असेल, यदि तू या संसारातल्या दुःखी मनुष्याच्या पाठीशी असेल तर तू मला एकदा दर्शन जरूर देशील. हे कन्हैया, हे कृष्ण, तू न मला दर्शन दिलं तर मी समजेल की माझ्या पाठीशी साक्षात श्रीकृष्ण आहे. मला जिंदगी जगण्याची एक हिंमत मिळेल. एकदा तू मला दर्शन दे. तिनं असं म्हटलं आणि खूप रडत तिला झोप लागली. त्या दिवशी तिला तिच्या घराच्या मंदिरामध्ये मोठा साप मंदिरामध्ये बसलेला दिसला. ती त्या नागाला भिली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते स्वप्नातून निघाली तेव्हा तिला असं वाटले की मी तर कृष्णाला म्हटलं की तुम्ही मला तुमचं दर्शन दे जा, परंतु कृष्णाने तर मला भिवूनच दिले. आता मला समजलं की माझ्या पाठीशी कोणीच नाही. दुःखी मनुष्य आखरीला दुःखीच राहील. तेव्हा असा विचार करून तिने दुसऱ्या दिवशी झोपाच्या वेळेस काही विचार न करता ती संध्याकाळी झोपली आणि सकाळी 4 वाजता उठली आणि ब्रह्ममुहूर्तात उठून ती पुन्हा बाहेरून आली आणि नंतर मग ती पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपली. परंतु तेव्हा तिने काहीच विचार केला नाही. न विचार करता ती झोपली. तिला मनात असं वाटलं की खरोखर माझ्या पाठीशी कोणीच नाही आहे. संसारातला मनुष्यच तर माझ्या पाठीशी नाही तर कृष्ण काय राहील, अशी मनात अंदरून दुःखी झाली आणि ती झोपली. आणि झोपल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्तात ती उठली, बाहेरून आली आणि पुन्हा झोपली. अर्धी झोप आणि अर्धा जाग असताना त्या स्त्रीला साक्षात श्रीकृष्ण तिच्या घराच्या मंदिरातून आवाज देत होते की तिचं नाव घेऊन तिला बोलवत होते की हे राधिका तू उठ. असे 3-4 वेळ त्यांनी तिला आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर ती
उठून पाहते तर साक्षात श्रीकृष्ण तिच्यासमोर उभे होते. तिच्या डोळ्याला धारा लागल्या. ती म्हणाली की माझ्या जीवनात सुरुवातपासून मी दुःखच दुःख पाहिलेलं आहे आणि माझ्या दुःखी, माझ्या पापी कुठं ना कुठं माझ्या हातून काही पाप घडलं असेल म्हणूनच मला जीवनात एवढं तकलीफ सहन करावी लागत आहे. परंतु एवढं असूनही साक्षात आज माझ्या पाठीशी कोणी नाही आणि साक्षात श्रीकृष्णाने मला दर्शन दिले. असं दर्शन तर मोठमोठ्या संतांनाही भेटणं कठीण आहे आणि त्यांनी मला दर्शन दिलं हा विचार करून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि अश्रू वाहत असताना तिला खूप त्याची खुशीही झाली आणि ती तेव्हापासून ती त्या कृष्णाला वारंवार त्या कृष्णाची भक्ती करायला लागली. नंतर मग तिला असं वाटलं की मला साक्षात श्रीकृष्णाने दर्शन दिले. माझ्यावर कृष्णाने खूप मोठी कृपा केली. आता माझ्यावर किती काही दुःख आलं तरी मी त्या कृष्णाला मरेपर्यंत माझ्या हृदयातून सोडणार नाही. तेव्हापासून मग ती कृष्णाची एक भक्त बनली. वारंवार ती कृष्णाचं नाम जप कीर्तन सगळं काही करत होती. असं करता करता तिच्या जीवनातलं पाप कटत जात होतं. आता कृष्णाचे दर्शन झाले तर आपल्याला असं वाटलं की आपलं सर्व चांगलं झालं, इथं आपल्या जिंदगीची लढाई संपली. परंतु असं नाही. तिच्या जीवनातली लढाई संपली नाही तर पुन्हा लढाईची सुरुवात झाली. तिचं वारंवार पाप जळत होतं आणि वारंवार तिला जास्त तकलीफ होत होती. तिचं दुःख थोडक्यात येऊन निघून जात होतं. परंतु तिचे पती तिला वारंवार तकलीफ देत होते. घरातही खूप तकलीफ तिला होती. परंतु ते जिंदगी दिवस काढत काही दिवस गेले. नंतर एक दिवस ती श्रीकृष्णाला म्हणाली की हे कृष्ण, आता तर माझे हात टेकले. माझे पती वारंवार एवढे दारूच्या व्यसनाला लागले की त्यांचं जेवणही कमी झालं आणि मी इथून निघून जातो तर पतीला काही ना काही होऊ शकते. मी त्यांना सोडू शकत नाही. आता मी करू तर काय करू? मी खूप धर्मसंकटात पडली आणि इथे राहते तर माझे पती मलाही सुखानं जगू देत नाही आणि माझ्या मुलींनासुद्धा सुखानं जगू देत नाही. माझं तर जीवन गेलं, परंतु माझ्या 2 मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. हे कृष्ण, हे कन्हैया. नंतर ती म्हणाली की हे कृष्ण, हे कन्हैया, आता मी या संसाराला हारले. आता माझ्याकडनं तकलीफ सहन होत नाही आहे. हे कृष्ण, हे कन्हैया, यदि पापकर्माची सजा एवढी भयानक असेल तर माझं तर कोणी दुश्मन नाही आहे. परंतु कोणी जर का दुश्मन असेल तर त्यांच्या हातूनही कोणतं कर्म एवढं घडू देऊ नकोस की त्यांना एवढी तकलीफ भोगावी लागेल. हे कृष्ण, हे कन्हैया, मी तर आता या संसारातून तुटली. आता मी जगू शकत नाही. मी आता करू तर काय करू? तेव्हा तिच्या कानावर पडलं होतं की एका ठिकाणी तुम्ही माणसाला दारू सोडण्यासाठी नेलं तर तिथे गॅरंटीने दारू सुटते. तो आयुर्वेदिक डॉक्टर मध्य प्रदेशात राहत होता. 2 वेळा तिने तयारी करून कॅन्सल झाली. वारंवार तिला संचित कर्म तिच्या आड येत होतं. वारंवार तयारी केल्यानंतर तिला घरी बसावं लागलं. परंतु 6 महिने 12 महिने ती त्या डॉक्टरपर्यंत तिच्या पतीला नेऊ शकली नाही. एक दिवस ती अशी रडली. श्रीकृष्णाला वारंवार म्हणाले की हे कृष्ण, आता माझे हात टेकले. आता मी जगू शकत नाही. यदि संचित कर्माचं फळ एवढं बेकार असेल तर तू माझा कोणी दुश्मन असेल त्याच्याही हातून असं संचित कर्म घडू देऊ नकोस की त्या स्त्रीला एवढी तकलीफ भोगावी लागेल की तिची सहनशीलता संपून जाईल. आणि अशी रडत योग असे आले की जो मध्य प्रदेशामध्ये राहणारा डॉक्टर होता, तो डॉक्टर, तिने ज्या दिवशी त्या डॉक्टरला फोन लावला ते डॉक्टर म्हणाले की तुम्ही
ते डॉक्टरांना त्या महिलाने फोन लावला की ती म्हणाली की मी एवढ्या दूर असल्याकारणानं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही मला काहीतरी याच्यावर उपाय सांगा. मधातल्या माणसाला आम्हाला नेणार होते, परंतु ते आम्हाला नेऊ शकले नाही. त्यांनी 2 वेळ तयारी करून आम्हाला घरी थांबावं लागलं. तुम्ही याच्यातून काहीतरी आम्हाला सांगा. तेव्हा ते डॉक्टरांनी जसा त्या महिलेने फोन लावला, त्या डॉक्टर म्हणाले की तुम्ही इकडे येऊ नका. मला असं काम पडलं की मलाच त्या अमरावती जिल्ह्यामध्ये यावं लागते. मी त्या अमरावती जिल्ह्यामध्ये या तारखेला येईल. तेथे तुम्ही ये जा. मी त्यांना औषध देईल. आणि त्या महिलेने तसंच केलं. तिच्या पतीला नेलं आणि त्यांनी ती औषध दिली आणि तिच्या पतीची तेव्हाच दारू सुटली. हमेशासाठी तिच्या पतीची दारू सुटली. तेव्हापासून ते सगळेजण आता सुखानं संसार करत आहे. ही कहाणी ऐकून मला एकच वाटते की किती काही दुःखी जीवन जगत असताना जर का आपण श्रीकृष्णाला आवाज दिला तर या संसारात कोणी नसलं तरी पण आपले श्रीकृष्ण आहे. तुम्ही आजही श्रीकृष्णाला आवाज द्या. श्रीकृष्ण तुमच्यासमोर यायला तयार आहे.